नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवहार अध्ययन या घटकामधलं बँकेचे व्यवहार हे प्रकार बघत आहोत. तर आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ या पाठाचे बघितलेले आहेत. हा 4थ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमधून आपल्याला पोस्टल बँक या बाबतीतला भाग बघायचा आहे. म्हणजे जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं होतं की साधारण आपल्या देशामध्ये परदेशी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, वेगवेगळे बँकांचे प्रकार आहेत जे पुढे आपल्याला या पाठामध्ये बघायचे आहेत. पण इथे विशेष करून एका बँकेचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ती म्हणजे पोस्टल बँक. आता ही नेमकी पोस्टल बँक काय आहे ते इथे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या कालखंडामध्ये साधारण 1835 नंतर पोस्ट कार्यालय सुरू झाली. म्हणजे लॉर्ड डलहौसी आणि आपल्या देशामध्ये पोस्टल व्यवस्था 1835च्या कालखंडामध्ये अस्तित्वात आलेली दिसते, जी पुढे 1853 नंतर मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. म्हणजे पोस्टाचं तिकीट लावून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्र पाठवण्याची अतिशय सोपी पद्धत इंग्रजांनी भारतात अस्तित्वात आणली, ज्याला पोस्ट डिपार्टमेंट असं आपण म्हणतो. तर स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील पोस्ट विभागानं आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल करत, म्हणजे नुसतं पत्र पाठविणं एवढंच काम न करता थोड्याशा वेगळ्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि आज पोस्ट खातं हे पोस्टल बँकेत रूपांतरित होताना आपल्याला आढळून येत आहे. तर आपल्या देशामध्ये या पोस्टाचा व्यवहार जर बघितला तर जवळजवळ 90% पोस्ट कार्यालय ही ग्रामीण भागामध्ये आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपल्या केंद्र सरकारचा आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक महत्त्वाचा उद्देश आजच्या घडीला दिसून येतो की आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या लोकांनी बँकेशी निगडीत सगळे व्यवहार केले पाहिजेत यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणजे 130 कोटी लोक जी आपल्या देशामध्ये आज वास्तव्य करत आहेत, तर या 130 कोटी लोकांचे सगळे व्यवहार हे बँक थ्रू झाले पाहिजेत यासाठी आज काम केलं जात आहे. आणि हे काम करत असताना आज पोस्टल डिपार्टमेंट जे 90% ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे, तर या पोस्टल विभागाचंही सहकार्य घेऊन लोकांना आर्थिक व्यवहारामध्ये बँकेशी निगडीत आर्थिक व्यवहारामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न चालवलेला आपल्याला दिसतो. तर तो भाग इथे बघायचा आहे की 90% ग्रामीण भागामध्ये या पोस्टाची कार्यालय आहेत. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत आपल्याला या पोस्टाद्वारेच बँकिंग व्यवहार पोहोचवू शकतो आपण. यासाठी ही पोस्ट कार्यालय आज बँकेच्या व्यवहारांमध्ये किंवा बँकेशी निगडीत असलेल्या व्यवहारामध्ये रूपांतरित होताना आपल्याला दिसतात, की ज्याला आपण पोस्टल बँक ऑफ इंडिया असं म्हणतो. जसं तुम्ही गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये अभ्यासलेला की बँकेमध्ये बचत खातं असतं, चालू खातं असतं, मासिक रिकरिंगची सोय असते, म्हणजे त्याला आरडी आपण म्हणतो, रिकरिंग डिपॉझिट असेल, एफडी असेल, तर यासारख्या गोष्टी आपण बँकेमध्ये करतो. तर याच गोष्टी आपण आज पोस्टामध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे फक्त पत्र पाठवणं नाही, तर पैसे आपण सुरक्षित तिथे ठेवू शकतो, आपलं खातं ओपन करू शकतो. आज पोस्टाद्वारे एटीएम कार्ड सुद्धा दिले जातात. आज पोस्टाची स्वतःची एटीएम सेंटर सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आता आपण बेळगावमध्ये वास्तव्य करतो म्हणून आपल्या म्हणजे बेळगाव जिल्ह्याचं सगळ्यात मोठं प्रधान कार्यालय इथे रेल्वे स्टेशन जवळ आहे. तिथे तुम्ही जाऊन जर बघितला तर तुम्हाला गोष्ट समजून येईल की त्या पोस्ट कार्यालयाच्या समोरच त्यांचं एटीएम सेंटर सुद्धा आहे. म्हणजे आज पोस्टानं स्वतःची एटीएम सेंटर सुद्धा उभी केलेली आहेत. म्हणजे आज पोस्टल बँक ऑफ इंडिया विकसित होताना आपल्याला दिसते. म्हणजे पोस्ट विभाग फक्त पत्र पाठवणं एवढ्या बाबतीत मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर आज ती पोस्टल बँक ऑफ इंडिया म्हणून रूपांतरित होताना आपल्याला दिसत आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या बेळगावचं प्रधान कार्यालय पोस्टाचं आपण ते बघू शकतो. तर आज पोस्टाद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक सेवा पुरवल्या जात आहेत. कारण 1853 पासून ते साधारण 1947 पर्यंत जी काही 95 वर्ष झाली, ज्या 95 वर्षाच्या कालखंडामध्ये पोस्ट विभागाद्वारे किंवा तार देणं किंवा पोस्ट करणं किंवा आपण पत्र पाठवणं एवढंच काम चाललं होतं. पण 1950 सालानंतर मात्र मोठ्या प्रमाणावरती इथे पोस्टानं आपल्या वेगळ्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत. त्यालाच इथे आर्थिक सेवा असं म्हटलेलं आहे. तर हा भाग तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो की पोस्टाद्वारे कोणत्या आर्थिक सेवा पुरविल्या जात आहेत.
कारण हे आर्थिक सेवा आहे, नुसतं पत्र पाठवणे एवढं काम राहिलेलं नाही आहे. तर आज बँकेच्या स्वरूपात इतर अनेक सेवा बँकेद्वारे आपल्या पोस्टाद्वारे दिल्या जात आहेत. तर ह्या 6-7 सेवा आहेत ज्या आज पोस्टाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर या 7 सेवा तुम्हाला 3 मार्कांसाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पोस्टल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून 7 सेवा दिल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली सेवा दिली जाते की आज पोस्टल विभाग बचत बँक म्हणून लोकांना बचतीसाठी पुढे आणताना दिसते. म्हणजे तुम्ही कितीही रुपयांपासून बचतीला म्हणजे काय म्हणतो सुरुवात करू शकता. तुमचं बचत खातं पोस्टात ओपन करून दिलं जातं. रोज, आठवड्याला, महिन्याला तुम्हाला जितके पैसे शक्य आहेत तितके पैसे तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये ठेवू शकता आणि बचतीची सवय लावून घेऊ शकता. त्यामुळे आज पोस्ट बचत बँक म्हणून लोकांना बचतीसाठी प्रोत्साहित करताना आपल्याला दिसते. कारण या बचत बँकेच्या स्वरूपातून जितके पैसे आज गोळा होत आहेत, जवळजवळ 1000 कोटी रुपयांचं भांडवल आज पोस्टाकडे उभं राहिलेलं दिसतं. आणि हे सगळं बचत बँकेच्या स्वरूपामध्ये. म्हणजे आपण जर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गेलो तर आज केंद्र शासनाचे अनेक नियम राष्ट्रीयकृत बँकांसाठी आहेत की जिथे कमीत कमी 5000 रुपये तुमच्या बचत खात्यामध्ये राहिले पाहिजे किंवा कमीत कमी 100-500 रुपये तुम्ही भरत राहिले पाहिजे तर तिथे तुमचे व्यवहार चालतात. पण असं पोस्टामध्ये नाही आहे. तुम्ही तुमच्याजवळ किती छोटी रक्कम आहे ती छोट्यातली छोटी रक्कम तुम्ही तिथे सेव्हिंग डिपॉझिट करू शकता. त्यामुळे आज लोकांना मोठ्या प्रमाणावर स्वतःचे पैसे बचत करण्यासाठी पोस्ट प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे आज बचत बँक सेव्हिंग अकाउंटच्या माध्यमातून लोकांना सेवा उपलब्ध करून देत आहे. आणि जर शक्य नसेल म्हणजे व्यक्तीला जर पोस्टापर्यंत जाणं शक्य नसेल तर पोस्टमन तुमच्या घराजवळ घरी येऊन तुमचे पैसे नेऊन तिथे डिपॉझिट करू शकतो. ही सुद्धा सेवा ग्रामीण भागामध्ये चाललेली आपल्याला दिसते. त्यामुळे पोस्टमन कडून हे आर्थिक व्यवहार बचतीचे चाललेले आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे या पोस्टल बँकेकडून पुरवली जात आहे ती म्हणजे राष्ट्रीय बचत पत्रके, ज्याला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. जसं तुम्ही एखाद्या बँकेमध्ये एखादी रक्कम ठेवला तर त्याला FD असं म्हटलं होतं. म्हणजे काही मर्यादित मुदतीसाठी तुम्ही जर रक्कम ठेवला तर त्याला FD फिक्स डिपॉझिट म्हणून ओळखलं जातं. तसंच पोस्टानं सुद्धा तुमची किती म्हणजे 100 रुपये असेल, 500 रुपये असेल, 1000 रुपये असेल, तुम्ही किती रक्कम काही वर्षांसाठी जर कायमस्वरूपी ठेवणार असाल तर त्यासाठी राष्ट्रीय बचत पत्रकं तुम्हाला दिली जातात, बॉन्ड दिले जातात की ज्या माध्यमातून तुमचे पैसे ते सुरक्षित आहेत हे आपण ओळखू शकतो. तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या माध्यमातून लोकांना बचतीसाठी सुद्धा प्रोत्साहित केलं जात आहे. तर ही एक वेगळी संकल्पना पोस्टानं अस्तित्वात आणलेली आहे. लोकांचे कमीत कमी पैसे अधिक कालावधीसाठी कायमस्वरूपी ठेवून घेण्यासाठी एक पत्रक दिलं जातं. त्याला राष्ट्रीय बचत पत्रक किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असं म्हणून ओळखलं जातं. तर ती एक दुसरी सेवा या ठिकाणी आहे. तिसरा आहे किसान विकास पत्र. हे सुद्धा याच्यातलाच भाग आहे. जे राष्ट्रीय बचत पत्रकं जशी दिली जातात तसंच किसान विकास पत्र म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा जर स्वतःचे पैसे काही कालावधीसाठी तिथे गुंतवून ठेवायचे असतील, कायमस्वरूपी ठेवायचे असेल तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा किसान विकास पत्र दिली जातात ज्यामधून त्यांचे पैसे सुद्धा सुरक्षित ठेवले जातात. म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा बचत केली पाहिजे. आपल्या पडत्या काळामध्ये जर भांडवल उपलब्ध होत नसेल तर या किसान विकास पत्राच्या माध्यमातून ठेवलेली रक्कम त्यांना पुढे शेती करण्यासाठी भांडवल म्हणून मिळू शकते. त्यामुळे इथे किसान विकास पत्र शेतकऱ्यांच्या नावानं सुद्धा बचत पत्रकं काढलेली आपल्याला दिसतात. त्यानंतर चौथी गोष्ट आहे मासिक रिकरिंग डिपॉझिट स्कीम. याला RD आपण म्हणतो, रिकरिंग डिपॉझिट. दर महिन्याला म्हणजे आपल्याला जर याच्यामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे ठेवणं शक्य नसेल, आपण काही छोटंसं काम करत असेल आणि महिन्यातून एकदा आपल्याला जर पगार मिळत असेल आणि तोही छोटेखानी असेल तर आपले काही खर्च भागून जर पैसे आपल्याकडे शिल्लक राहत असतील तर तुम्हाला पोस्टात दर महिन्याला ठराविक रक्कम रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही सेव्हिंग करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पुढे चांगलं बेनिफिट सुद्धा मिळू शकतं. त्यामुळे दर महिन्याला सुद्धा महिन्यातनं एकदाच ही रक्कम भरायची असते आणि तुम्हाला जर असं शक्य असेल की महिन्यातून एकदाच आपल्याला पैसे भरायचे आहेत आणि ते पोस्टातच भरले पाहिजेत
तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला रिकरिंग डिपॉझिटची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याला मासिक रिकरिंग डिपॉझिट असं म्हटलेलं आहे, त्याला आपण आरडी असं म्हणतो, रिकरिंग डिपॉझिट. तर ही सुद्धा सेवा आहे. पुढे 5वी सेवा जी पोस्टाकडून दिली जात आहे त्याला पोस्टल जीवन विमा असं म्हणतात, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, PLI. तर ही पोस्टल जीवन विमा म्हणजे काय आहे, तर जसं आज LIC आहे, ज्या LICच्या माध्यमातून तुमच्या लाईफसाठी सिक्युरिटी दिली जाते. म्हणजे भविष्यात आता माणूस म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धोके येतात. म्हणजे जसं अपघात झाला असेल, एखादा असाध्य रोग झाला असेल, आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादं संकट निर्माण झालं असेल किंवा अवकाळी मृत्यू आला असेल, तर अशा कालखंडामध्ये आपल्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागू नये, आर्थिक चणचण निर्माण होऊ नये यासाठी म्हणून जसं LIC कडून तुम्हाला विमा संरक्षण दिलं जातं, तसंच विमा संरक्षण पोस्ट खात्याकडून सुद्धा दिलं जात आहे. म्हणजे पोस्टात सुद्धा तुम्ही विमा उतरवू शकता, ज्याला पोस्टल लाईफ इन्शुरन्स असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ही एक सेवा तुमच्या भविष्यात येणारे धोके टाळावे, येणारी आर्थिक अडचण सोडवता यावी यासाठी सुद्धा एक जीवन विम्याची संकल्पना या ठिकाणी निर्माण केलेली आहे. त्याला पोस्टल लाईफ इन्शुरन्स असं आपण म्हणू शकतो. तर हे मानवाच्या भविष्यातील धोके टाळण्यासाठी, भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणीतून सोडवणूक होण्यासाठी म्हणून सुद्धा पोस्टाकडून जीवन विमा संरक्षण सुद्धा दिलं जात आहे. त्यानंतर पुढे 6वी सेवा जी दिली जात आहे ती म्हणजे निवृत्ती वेतनाची, म्हणजे पेन्शन. समजा आपण सरकारी किंवा कुठल्या तरी खाजगी कंपनीमध्ये नोकरीला होतो आणि आपण रिटायर झालो, म्हणजे वयाच्या 58 किंवा 60 वर्षानंतर निवृत्त झालो, तर एखाद्या राष्ट्रीयकृत बँके थ्रू तुम्हाला निवृत्ती वेतन दिलं जात असतं. पण समजा आपण एखाद्या ग्रामीण खेडेगावामध्ये वास्तव्य करत आहे, जिथे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेचा संबंधही आपल्याशी येत नाही, अशा ठिकाणी आपण रिटायरमेंट नंतर वास्तव्य करत असेल, तर तुम्हाला तुमच्या पेन्शनची काळजी पडते की आता बँकेत कसं जायचं, आणि ती बँक समजा 30-40 किलोमीटर लांब असेल तर दर महिन्याला जाऊन पेन्शन कशी आणायची, या सगळ्या गोष्टी ज्या अडचणीच्या ठरतात ग्रामीण भागामध्ये, तर अशा ग्रामीण भागातील निवृत्ती धारकांना त्यांचं पेन्शन मिळवून देण्यासाठी पेन्शन खातं सुद्धा पोस्ट डिपार्टमेंट ओपन करून देतं, की ज्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत तुमचं निवृत्ती वेतन सुद्धा पोहोचवण्याची सोय या पोस्टाद्वारे केली जात आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की निवृत्ती वेतन सुद्धा देण्याची व्यवस्था आज पोस्टाद्वारे केली जात आहे. आणि शेवटचं सेवा जी आहे ती पैसे पाठविणे अशी सेवा आहे, ज्यामध्ये त्याला पहिल्यांदा मनी ऑर्डर असं आपण म्हणू शकत होतो. म्हणजे मला देशात कुठे पैसे पाठवायचे असतील तर मनी ऑर्डरच्या माध्यमातून ते आपण पैसे पाठवू शकत होतो. म्हणजे मला बेळगावमधून जर काश्मीरला पैसे पाठवायचे असतील तर ते मनी ऑर्डर थ्रू जायचे. पण आता मात्र संकल्पना बदलली आहे, मनी ट्रान्सफर. म्हणजे जसं आपण बँके थ्रू NEFT करतो, तर तसं NEFTच्या माध्यमातून जसं बँक थ्रू पैसे आपण पाठवू शकतो, तसं पोस्टाद्वारे मनी ट्रान्सफर या माध्यमातून आपण पैसे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ऑनलाईन सुद्धा ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे जसं एखादी बँक आज ई-बँकिंग करताना दिसते, तसं पोस्टल डिपार्टमेंट सुद्धा ई-बँकिंग क्षेत्रामध्ये उतरलेलं आपल्याला दिसतं. आणि याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर आता सध्या मुलींच्या संरक्षणासाठी किंवा मुलींच्या नावाने एक सुकन्या समृद्धी योजना पोस्टाद्वारे राबवली जात आहे गेल्या 5-6 वर्षापासून, की ज्यामध्ये आज सगळ्यात जास्त गुंतवणूक पोस्टाच्या या सुकन्या समृद्धीमध्ये योजनेमध्ये झालेली दिसते, की ज्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात तुम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर सुद्धा करू शकता. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आज पुढे आलेल्या आहेत ज्या बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहेत. जे पोस्टानं फक्त पत्र पाठविणं एवढी एकच सेवा आपल्या मर्यादित काळात ठेवलेली नाही, तर ती आता आर्थिक व्यवहारामध्ये सुद्धा पोस्ट डिपार्टमेंट काम करताना दिसतं. आणि जितके जास्त होता येईल तेवढे आर्थिक व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न आज पोस्टल डिपार्टमेंटकडून केला जात आहे. कारण या पोस्टाचं जाळं जे आहे ते 90% ग्रामीण भागामध्ये आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गावामध्ये जर बँक नसेल आणि बँकिंग व्यवहार जर करता येत नसतील, तर अशा दुर्गम ग्रामीण भागामध्ये बँकिंग व्यवहार पोहोचवण्याचं काम आज पोस्टाद्वारे केलं जात आहे. त्यामुळे आज आपल्या देशातील सगळ्याच नागरिकांना
आर्थिक व्यवहारामध्ये आणण्याचं काम आज पोस्टल डिपार्टमेंट करताना दिसतं आणि अशा हे 7 सेवा ज्या बँकेद्वारे दिल्या जातात त्याच 7 सेवा या ठिकाणी पोस्टाद्वारेही दिल्या जात आहेत आणि जास्तीत जास्त सुरक्षितता या ठिकाणी पोस्टाद्वारे त्यांच्या पैशांना आज दिली जात आहे। तर अशा काही गोष्टी पोस्टाद्वारे आर्थिक व्यवहाराशी निगडीत आहेत। यानंतर आपल्याला पुढे काहीसा छोटासा भाग शिल्लक राहिलेला आहे की ज्याच्यामध्ये खात्यांचे प्रकार आहेत, बँकांचे प्रकार आहेत, खाते उघडण्याची पद्धत नेमकी कशी आहे। तर अशा एक 2-3 गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।